प्रिय बालमित्रांनो, नमस्कार. माझे नाव आहे शिव कुमार. आज मी तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव आहे सूरजची युक्ती. या गोष्टीचे लेखक आहेत क्रिस्तोफर माखुबेले. रेखांकन केलं आहे स्टीफन वाल्से आणि अनुवादक आहेत सोनाली दातार. तर चला ऐकूया ही मजेशीर गोष्ट, सूरजची युक्ती. सूरज आपल्या बाबांबरोबर डोंगराच्या पायथ्याशी राहायचा. डोंगरावर बरीच मोठी माकडे राहायची. आपल्या मक्याच्या शेतात काम करायला सूरजला व बाबांना आवडायचे, पण माकडं कायम त्यांना त्रास द्यायची. माकडे शेतात येऊ नये म्हणून त्यांनी शेतात काटेरी कुंपण घातलं, पण माकडांनी ते तोडून टाकलं. सूरजला व बाबांना काय करावं कळेना. काहीतरी नवी युक्ती केली पाहिजे. त्यांनी विचार केला. खूप विचार केला. खूप विचार केला. दुसऱ्या दिवशी काम करताना सुद्धा ते विचारच करत होते. शेतातून आल्यावर त्याने आंघोळ केली. त्या रात्री माकडं आली. त्यांनी सगळ्या शेतात नासधूस केली आणि त्यांनी आंघोळ केली. पाणी इकडे तिकडे सगळीकडे उडवलं. दुसऱ्या दिवशी सगळा पसारा बघून सूरज व बाबा अजूनच काळजीत पडले. त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांनी पुन्हा विचार केला. खूप विचार केला. अचानक सूरजला एक युक्ती सुचली. त्या रात्री सूरजने पाण्यात खास खुजलीची पाने टाकली. आदल्या दिवशी माकडांना इतकी मजा आली होती, त्यामुळे त्यांनी एकदम पाण्यातच उडी मारली. ह्यावेळी त्यांनी शेतात नासधूस केली नाही. त्यांना नुसतं पाण्यात खेळायचं होतं. पण आता त्यांना खाज सुटली. खाज छपाक, खाज छपाक, खाज खाज खाज. त्या रात्रीच माकडं डोंगर सोडून पडून गेली. सूरज आणि बाबांना त्या माकडांनी पुन्हा त्रास दिला नाही. आता त्यांच्या शेतात मक्याचं खूप पीक निघते. मुलांनो, तर आवडली ना ही गमतीदार गोष्ट, सूरजची युक्ती? तर चला या आपण या गोष्टीवर थोडी चर्चा करूया. मुलांनो, या चित्राकडे परत एकदा नीट बघा. आता सांगा, माकडांना शेतातून पळवून लावण्यासाठी सूरजने कोणती युक्ती केली बरं? दुसरे हे सांगा, सूरजच्या जागी तुम्ही असते तर माकडांना शेतातून पळवून लावण्यासाठी तुम्ही कोणती युक्ती केली असती? सूरजची युक्ती ही गोष्ट वाचताना मुलांनो, तुम्ही सर्वजण पूर्ण वेळ माझ्या संगती होते, याबद्दल मी तुमचे रूम टू रीडच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.